नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजची रेसिपी आहे भरपूर सारं प्रोटीन युक्त मी इथे रेसिपी करणार आहे. संपूर्ण बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आजची पौष्टिक आपली प्रोटीन युक्त भाजी होणार आहे. मोड आलेले मूग आहेत हे बघा. इथे कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत काही आणि हे जे वाटण आहे तर हे शेंगदाण्याचं वाटण आहे. याच्यामध्ये 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत मी. 5-6 लसणाच्या पाकळ्या आहेत. 1 टीस्पून जिरं आहे आणि लाल मिरची मी घेतलेली आहे चवीपुरती आणि हे पाणी घालून हे वाटण तयार करून ठेवलेले आहे. तर गरजेनुसार हे वाटण इथे वापरणार आहोत आणि आपल्याला वापरायचा आहे सांबार मसाला. अप्रतिम चव ह्या कडधान्याची होणार आहे. 1 वाटी कडधान्य आपण हे खाल्ल्यानंतर आपल्या शरीराला भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये प्रोटीन मिळत असतं. ज्या दिवशी आपलं अंग दुखत असेल त्या दिवशी जर तुम्ही बघितलं की आपण प्रोटीन युक्त जर पदार्थ खाल्ले तर आपलं अंग दुखणं ताबडतोब थांबतं. म्हणून आपल्याला प्रोटीनची लहान मोठ्यांना अतिशय गरज असते. म्हणून प्रोटीन युक्त पदार्थ आपण नेहमीच खाल्ले पाहिजे. आठवड्यातून 2 ते 3 वेळेला हे खाल्लेच पाहिजे. माझ्या इथे अल्टरनेट दिवस, 1 दिवस मटकी, 1 दिवस मूग, 1 दिवस मसूर असे अनेक प्रकारचे जेवढे कडधान्य आहेत तर त्याचा वापर मी जेवणामध्ये करत असते. बाकी पदार्थ असतातच पण हे पदार्थ आवर्जून मी करत असते. तर आता फोडणीची तयारी आपल्याला करायची आहे. एक मीडियम साईजचा कांदा मी इथे कापणार आहे. कांदा कापून घेतलेला आहे. जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाड पण नाही आणि एक मीडियम साईजचा छोटा टोमॅटो मी घेतलेला आहे कापून. वाटण आपले तयार आहे इथे. या वाटणामध्ये लसूण मी घातलेला आहे आणि हे स्वच्छ पाण्यातून मोड आलेले धान्य मी ताटामध्ये काढून घेतलेला आहे. 2 टीस्पून मी घालणार आहे कढईमध्ये तेल. 2 टीस्पून घालायले आपले तेल. तर तेल व्यवस्थित कडकडीत गरम करायचं आहे. खरं तर आपल्या ताटामध्ये आपण जर बघितलं तर रोजच्या रोज आपण जे आपल्या शरीराला खरंच गरजेचं नाहीये किंवा आपल्याला खूप जास्त कष्टाची कामं करायची नाहीयेत, त्यामुळे आपल्याला खूप जास्त कार्बोहायड्रेटची खरंच गरज नसते. पण आपल्या ताटामध्ये जर बघितलं तर कार्बोहायड्रेटचं प्रमाण प्रचंड असतं आणि जे हवं ते आपण खातच नाही. त्यामुळे आपलं शरीर स्थूल होत जातं किंवा बाकीचे आजार लागत जातात. हे कंपल्सरी सगळ्यांच्या बाबतीत घडते. त्यामुळे आपण जर थोडीशी खाण्यापिण्याची आपली लाईफस्टाईल जर बदलली ना तर दवाखाने आपले खूप कमी होतील. पण आपण ते करत नाही. आपण खूप चवीचं खाणं खात असतो. तर हे असं न करता आपल्या शरीराला जे हवं ते जर आपण दिलं तर आपलं शरीर हे एवढी मोठी मशीन आहे तर त्याची कल्पना आपण करू शकत नाही. सद्गुरू श्री वामनराव पै शरीर साक्षात परमेश्वर या पुस्तकामध्ये त्यांनी खूप छान शरीराचं वर्णन सांगितलेलं आहे. जर तुम्हाला पुस्तकं वाचण्याचा छंद असेल तर शरीर साक्षात परमेश्वर हे पुस्तक जरूर वाचा. यामध्ये शरीराचं महत्व खूप छान पद्धतीने सद्गुरूंनी सांगितलेलं आहे. कढीपत्त्याची मी पानं अशी तोडून घेतलेली आहे. कडकडीत तेल गरम झालेलं आहे. तर सगळ्यात आधी मी टाकणार आहे कढीपत्त्याची पानं. आता घालायचा आहे कांदा. कांद्याला तर थोडा कलर येऊ द्यायचा आहे. एकदम आपल्याला गुलाबी कलर वरती कांदा नाही परतवायचा आहे. अजून थोडा 1-1.5 मिनिट फक्त आपण हा कांदा व्यवस्थित परतणार आहे. 1 मिनिट आपण कांदा परतून घेतलेला आहे. 1 चिमटी हिंग घातलेला आहे. अर्धा टीस्पून पेक्षा कमी आपण हळद घातलेली आहे आणि आता आपल्याला टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटो घालून अर्धा मिनिट आपण फक्त असं जरासं खालीवर केलेलं आहे. हळद आपली घालून झालेली आहे. 1 टीस्पून आपल्याला घालायचं आहे हे वाटण. शेंगदाण्याचं वाटण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 1 चमचा आपण पूर्ण टीस्पून भरून घेतलेला आहे. प्रोटीन आहे मुगामध्ये पण आणि या शेंगदाण्यामध्ये पण आणि याची चव ना अप्रतिम लागते. नक्की करून बघा. आपण हे पदार्थ आपल्याला वाटतं आपण ठराविक वाटणं हे ठरवून ठेवलेलं आहे की हे वाटण ह्याच भाजीसाठी चांगलं वाटतं किंवा चांगलं लागतं म्हणून आपण दुसऱ्या भाजीमध्ये ते ट्रायच करत नाही. पण काही काही वाटण असे आहेत की आपल्याला कल्पनाही नसते की ह्या भाजीमध्ये हे वाटण घातल्यानंतर ही भाजी किती छान होऊ शकते. तर तसंच हे वाटण या भाजीमध्ये अतिशय छान लागतं. करून बघा. मोड आलेले मूग आपल्याला कढईमध्ये घालायचे. दोन टीस्पून आपल्याला घालायचा आहे सांबार मसाला. सांबार मसाला आपल्याला भाजी फोडणी वगैरे सर्व हे असं तयार झाल्यानंतर नंतर टाकायचं आहे, तेलामध्ये नाही.
भाजीमध्ये मूग शिजण्यासाठी गरम पाण्याचा वापर करायचा आहे। ताटावर गरम पाणी ठेवून आणि तुम्ही गरम केलं तरी चालेल किंवा आधी गरम करा आणि नंतर पाणी घाला। पण मूग आपल्याला खूप जास्त गाळ पण शिजवायचे नाहीये। मी इथे दाखवणारच आहे। अर्धी वाटी, मी मोठी अर्धी वाटी, ग्लासाने म्हणा तर अर्धा ग्लास पाणी इथे घातलेलं आहे गरम, आणि व्यवस्थित झाकण लावून आपल्याला 1 मिनिटभर शिजवायचे आहे। त्यानंतर आपण इथे मीठ घालणार आहे। एक मिनिट आपला झालेला आहे। आता आपण घालू मीठ, म्हणजे आपलं पाणी आटल्यानंतर आपल्याला अंदाज येतो, नाहीतर मीठ आपलं कमी जास्त होऊ शकतं। म्हणून भाजी जर आपल्याला पातळ ठेवायची असेल तर त्याप्रमाणे मीठ घालायचं आहे, सुकी ठेवायची असेल त्याप्रमाणे आपल्याला मीठ घालायचं आहे। चवीपुरतं घातलेलं आहे मीठ। आणि हे बघा 15 ते 20 शेंगदाणे आहेत। हे भाजलेले गावरान शेंगदाणे आहेत, साल काढलेली नाही, या भाजीमध्ये घातलेले आहे। या पद्धतीने मोड आलेल्या मुगाची भाजी करून बघा, तुम्हाला आवडल्याशिवाय राहणार नाही। तुम्ही ही चमच्याने जरी खाल्ली बिना भाकरी चपाती भाताची तरी सुद्धा तुमच्या शरीराला पोषक घटक भेटणारच आहे। आणि भाकरी बरोबर खाल्ली तर अगदी पूर्ण कॉम्बिनेशन कार्बोहायड्रेट प्लस प्रोटीन आपल्याला मिळणार आहे। नक्की करून बघा। साध्या सिंपल गोष्टी आहे। पूर्वीपासून आपले लोक सांगत आले जुने की आपल्या किचन मध्येच आपल्या शरीराचा मूळ मंत्र लपलेला आहे, तर ते अजिबात खोटं नाही। लाईफस्टाईल थोडीशी चेंज करायची आहे। बाहेर आता बघितलं आपण तर आजारांचं खूप प्रमाण वाढलेलं आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावरती अटॅकचं प्रमाण वाढलेलं आहे, कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे। तर हे फक्त आपल्या लाईफस्टाईलमुळे हे सगळं घडतंय, हे आपल्याला सगळ्यांना माहिती असून आपण तरी सुद्धा आपल्या जेवणा खाण्याकडे किंवा लाईफस्टाईलकडे आपण लक्ष देत नाही। तर काही नाही, साधं सिंपल गणित आहे की खाण्यामध्ये आपले प्रोटीनयुक्त पदार्थ किंवा मोड आलेले धान्य, तिखट कमी, मसाले किती खायचे, कधी खायचे, कुठे, एवढंच फक्त प्रमाण आपल्याला पाळायचं असतं। ते जर आपण केलं आणि दिवसातून 1 तासभर आपण द्यायचं आहे एक्सरसाइज साठी, तर आपल्या आवडीची एक्सरसाइज आपण करू शकतो कुठलीही। तेवढं जर आपल्या लाईफस्टाईल मध्ये चेंज केलं तर आजाराचं प्रमाण भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये कमी होईल। म्हणून आपण खाण्यापिण्याकडे सगळ्यांनीच घरामध्ये गृहिणी जी असते तर आपल्या स्वतःच्या खाण्याकडे आणि फॅमिलीच्या खाण्याकडे जर आपण लक्ष दिलं तर खरंच सांगते मोठ्या आजारांपासून आपली खरंच खूप मदत होऊ शकते। आपल्या शरीराला उत्तम गोष्टी घरातच आपण देऊ शकतो। ही भाजी ह्या पद्धतीने सांबार मसाला टाकून केलेली आहे, अतिशय उत्तम भाजी होते। आपल्याला वाटतं की सांबार मसाला फक्त सांबारामध्येच खूप छान लागत असेल, तर अजिबात नाही। मुगाची भाजी ह्याच पद्धतीने करून बघा, तुम्हाला आवडल्याशिवाय राहणार नाही। यापेक्षा जास्त मूग आपल्याला शिजवायचे नाहीत। हार्डली पूर्ण फोडणी घातल्यापासून तर आतापर्यंत 6 ते 7 मिनिटं झालेली आहेत। 7 मिनिटाच्या वरती भाजी शिजवायची गरज नाही। गॅस मी बंद केलेला आहे। ज्या भांड्यामध्ये आपण भाजी करतोय, कढई असेल, पातेला असेल, तर ते भांड गरमच असतं। तर 7 मिनिटानंतर आपली भाजी आहे ती व्यवस्थित पद्धतशीर त्यामध्ये होते, तर यापेक्षा गाळ आपल्याला शिजवायची नाही। मुगाची इथे भाजी आपली प्रोटीन युक्त तयार झालेली आहे। नक्की करून बघा। मुगाची भाजी बघता क्षणी खावीशी वाटेल अशी भाजी आपली इथे तयार झालेली आहे। नक्की करून बघा। मोड आलेली भाजी या पद्धतीने हे वाटण घालून, अख्खे शेंगदाणे भाजलेले घालून करून बघा, खरंच खूप आवडेल। एक बाउल भरून जर आपण ही भाजी खाल्ली तर आपल्या शरीरात होणारे बदल आपल्याला दिसतात। मी मगाशी रेसिपी मध्ये सांगितल्याप्रमाणे की ज्या दिवशी खूप आपण काम केलेलं असतं किंवा खूप जास्त प्रमाणामध्ये आपले वरखाली झालेले असते शिड्या चढून, तर आपले हात पाय दुखत असतील, अंग दुखत असतील, त्या दिवशी तुम्ही प्रोटीनयुक्त कुठलाही पदार्थ घ्या। 1 वाटी भरून तुम्ही जर दही खाल्लात बिना साखरेचं, बिना गुळाचं, किंवा 1 बाउल भरून तुम्ही मोड आलेलं धान्य खाल्लं किंवा प्रोटीनयुक्त कुठलाही पदार्थ तुम्ही खाल्ला, तर तुम्हाला थोड्या वेळानंतर खाऊन झाल्यानंतर तुमच्या शरीरामधले बदल तुम्हाला दिसून येतील। करून बघा। आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करा। माझ्या चॅनलवरती अनेक प्रकारच्या रेसिपीज आहेत, लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, जरूर चेक करू शकता। परत भेटूया असंच एका छानशा रेसिपी बरोबर। तोपर्यंत बाय बाय।